खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे। दावोस दौऱ्यात गुंतवणुकीवर कमी चर्चा, मुंबई महापौर पदावर जास्त चर्चा होतीये, त्यामुळे महाराष्ट्रात यावेळी कमी गुंतवणूक येणार, संजय राऊतांनी हा टोला लगावला। दावोसमध्ये गुंतवणुकीवर चर्चा कमी सुरू आहे आणि ते जे उद्योग मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये मुंबईच्या महापौरावरच चर्चा सुरू असते। त्याच्यामुळे ह्या वेळेला मुंबईत महाराष्ट्रात गुंतवणूक कमी येणार आहे, कागदावरती असली तरी कमी येणार आहे, कारण सगळ्यांची गुंतवणूक ही मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या संदर्भात होते। दावोसमध्ये महापौर पदाची चर्चा करण्याचं काहीच कारण नाही, कारण मुंबईकरांनी स्पष्टपणे कौल दिला आहे। दावोसमध्ये परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आणण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वात होतंय। देवाभाऊमुळे महाराष्ट्र देशामध्ये क्रमांक 1 वर येतोय। जवळपास 70% थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते। त्याच्याबद्दल संजय राऊत तुम्ही पेढे वाटायला पाहिजे की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दावोसमध्ये जात आहेत, महाराष्ट्राचा डंका दावोसमध्ये वाजतोय, त्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे। पुढील 5 वर्षात विरोधकांना पळवून लावू, एमआयएमच्या सहर शेख यांनी हे वक्तव्य केलंय। जेव्हा इलेक्शन होतील तेव्हा मुंब्रा हिरवी करू, सहर शेख यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। कैसा हराया? आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। हर एक कैंडिडेट इंशाल्लाह 5 साल बाद सिर्फ और सिर्फ एमआईएम का आएगा, क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है। नाही, एमआयएमचा प्रयत्न असेल की अख्खा महाराष्ट्र हिरवा करायचा, परंतु हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा महाराष्ट्र आहे। इथं कुणीही अशा पद्धतीने हिरवा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या स्वप्नामध्ये देखील शक्य होणार नाही, कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याने नाहून निघालेला महाराष्ट्र आहे। त्यामुळे तुम्ही असा कितीही महाराष्ट्र हिरवा करण्याचा प्रयत्न केला, कितीही सुलतानी संकट ओढवण्याचा प्रयत्न केला, तरी हा महाराष्ट्र स्वाभिमानाने पुन्हा उभा राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।